Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे. नागपूरचा पारा गेल्या 4 दिवसांमध्ये 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेला आहे आणि येत्या काळात आणखी तापमान जे आहे ते कमी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. नागपूरच्या गुलाबी थंडीमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं लोक ही गुलाबी थंडी एन्जॉय करत मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. नागपूरला कडाक्याची थंडी पडत असते आणि त्याची चाहूल जी आहे ती आता लागायला सुरुवात झालेली आहे. काही मॉर्निंग वॉक करणारे लोक आपल्या सोबत आहे. सर, थंडी सुरू झाली? हाँ, ठंडी शुरू झाली है। बहुत बढ़िया ठंडी हो गई, गुलाबी ठंडी हो गई है। मज़ा आ रहा वॉक करने का। सवेरे जल्दी आते थे, अब थोड़ा लेट कर दी है। थंडीमुळे बाहेर पडणं थोडं उशिरा सुरू केलं? हिंदी वाले हैं, मराठी। बाहर एंजॉय कर रहे ठंडी नागपुर? अरे बहुत 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 इसमें अब मज़ा आना चालू हुआ है। साथ में अपनी सरकार भी आ रही है तो मज़ा ही मज़ा है ठंडी का, और विधानसभा भी आ रही है अपनी। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. नागपूरची गुलाबी थंडी एन्जॉय करताना लोक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरवर्षी हिवाळ्यामध्ये नागपूरचा पारा जो आहे तो साधारणतः नोव्हेंबरमध्ये पारा घसरायला सुरुवात होतो. टेम्परेचर जे आहे ते कमी होतं आणि थंडी वाटते. रात्री आता तापमान जे आहे ते जवळपास 15 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्या 4 दिवसात खाली आलेलं आहे आणि आणखी थंडी वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.